हां. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुमिल केमिकल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीचा प्रतिनिधी मी सखाराम बेनगर. आज आपण बळसोंड तालुका हिंगोली जिल्हा हिंगोली या गावामध्ये आलेले आहोत. ज्ञानेश्वर भाऊ आहेत, यांना आपण जिंदा याचा गव्हामध्ये डेमो दिलेला होता. तर ज्ञानेश्वर भाऊ, तुमचं एक वेळेस पूर्ण नाव सांगा. ज्ञानेश्वर सदानंद थोरात, ज्ञानेश्वर सदानंद थोरात, गाव बळसोड, तालुका जिल्हा हिंगोली. तालुका एक वेळ मोबाईल नंबर सांगा. 90 21 11 97 18. ओके. तर ज्ञानेश्वर भाऊ, तुमच्याकडे आपण 8 दिवसापूर्वी जिंदा युरियामध्ये मिक्स करून टाकलेला होता डेमो. या 3 पाट्याला आपण डेमो दिलेला होता. दिल्याच्या नंतर तुमच्या भाषेत सांगा की गव्हामध्ये जवळजवळ आज 7वा किंवा 8वा दिवस आहे. तर 8व्या दिवसामध्ये जिंदाचा वापरलेल्या ठिकाणी आणि न वापरलेल्या ठिकाणी नेमका बदल काय झाला? हे बघा, जे वापरल्या ठिकाणी जे वापरला आपण जिंदा, हां. तर ते हिरवा झाला, असं जे पानं हे झाले त्याचे वाढलेले इथं. आणि ते इकडे बघा, हे कसं झालं. थोडं वाढ नाही आणि थोडी हिरवा नाही झाला. पानाच्या साईजमध्ये सुद्धा, रुंदीमध्ये सुद्धा खूप मोठा फरक दिसून येते त्या बेडमध्ये आणि या बेडमध्ये. या बेडमध्ये थोडीशी हाईट आहे, हिरवेगारपणा सुद्धा आहे आणि तुम्हाला वाटते की इथं गच्चपणा सुद्धा झालेला आहे, फुटव्याची संख्या सुद्धा वाढलेली आहे. तर तुम्ही आता हा डेमोच प्लॉट घेतलेला आहे, तर तुमच्या बाजूच्याला आणून तुम्ही जिंदा वापरणार, म्हणजे तुम्हाला रिझल्ट आल्याच्या नंतर तुम्ही बाजूच्याला वापरणार ना. वापरणार आणि तुमच्या गावातील शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही गहू पिकाला जिंदा कुणा जर विचारलं तुम्हाला, तर तुमच्या गावातल्या सुद्धा शेतकऱ्याला तुम्ही जिंदा वापरा म्हणून सांगणार का? सांगणार. तर शेतकरी मित्रांनो, हा ट्रिएटेड प्लॉट आहे. या आणि या 2 बेल्डला आम्ही जिंदाचा डेमो प्लॉट दिलेला होता आणि तुम्ही बाजूला सुद्धा म्हणजे पाहू शकता की बाजूच्या प्लॉटमध्ये पानाची साईजसुद्धा खूप कमी प्रमाणात आहे आणि ती याच्यामध्ये साईज वाढलेली आहे. पान कमी येतात. त्याच्यामध्ये सुद्धा पानाची रुंदी सुद्धा कमी आहे, जिथं वापरलेलं नाही आणि थोडासा पिवळसर भाग आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही, पानाची साईजसुद्धा भरपूर प्रमाणात वाढलेली आहे आणि हिरवेगारपणा आणि रुंदी आणि फुटव्यांची संख्या, जे गच्च प्रकार म्हणतो आपण, तो सुद्धा या ठिकाणी जास्त प्रमाणात दिलेला आहे. तर तुम्ही अधिक माहितीसाठी मला सुद्धा संपर्क साधू शकता. माझा नंबर आहे 85 52 08 92 00. धन्यवाद.